नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 1 जुलै 2026 या तारखेचा या काळात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर अनेक भागामध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर या पावसाची स्थिती जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असणार आहे। सविस्तर अपडेट, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 जुलै दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात टप्प्याटप्प्याने बदल होण्याची शक्यता। सध्या अनेक भागात ढगाळ वातावरण असून दुपारनंतर वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते। कोकण, घाटमाता आणि सह्याद्री परिसरात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी भागात पाऊस सक्रिय राहू शकतो। विदर्भ आणि मराठवाड्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, बीड परिसरात दुपारनंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। काही ठिकाणी 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, जर तुमच्या परिसरात काळे ढग दिसू लागले किंवा मेघगर्जना सुरू झाली तर फवारणी, कापणे किंवा उघड्यावर ठेवलेले धान्य सुरक्षित ठिकाणी हलवा। विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा। एकंदरीत आज 1 जुलै दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता। मात्र पावसाचा जोर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे आपल्या जिल्ह्यात स्थानिक हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडील बाष्पिकद्वारे बंगालच्या उपसागराकडे तसेच महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात ओलावा आणत आहे। त्यामुळे मान्सून पावसामध्ये अचानक मोठा बदल झाला असून महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। आज तारीख 1 जुलै 2026 या तारखेला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। जबरदस्त स्वरूपात राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये दुपारनंतर ढगाळ स्थिती आणि रिमझिम पावसाचा अंदाज राहील। मात्र केरळ आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, हैदराबाद हलका मध्यम राहील। जगदलपूर, रामगुंडम मध्यम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। भुवनेश्वर, कोलकाता, राऊरकेला, कोरबा, रायपूर इकडे मध्यम हलका पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्राकडे पावसाचा जोर अधिक राहील। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती दुपारनंतर चांदगड, आंबोली आणि तसेच बांडा, अरोस, बेडशी या भागात जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाजी, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, गाणापूर, नेटुरगोंजी मध्यम हलका राहील। गोवा राज्याचा परिसर तिक्सा, अलगोटे, अंजिनियम, पारसे, मपासा, बेडशी या भागात जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। महापण, कुडल, वैगणी, पैपकासल मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गारगोटी, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कडेगाव, उपटेगाव, कणकवली, पोंढा, राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। खारेपट्टण, पोंढा, राधानगरी, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, बेलगड, साखरपा, संगमेश्वर, माखनजन या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड, परवळा, संगरूड मध्यम स्वरूपात राहील। किनी, कोडाली, आष्टा, कोल्हापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मुरगुड, निपाणी, सांकेश्वरा, अजरा, नेसरी अड्डाला हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे मात्र दुपारनंतर जोर कमी राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा हलक्या स्वरूपात असून इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज
क्रुळबेलटी सोलापूर, पलसंग अक्कलकोट तसेच मोष्टी नलदुर्ग उर्टी हलक्या स्वरूपात राहील। वडोला तांदवाडी, शेतपल, अंगार, अरणगाव, वैरभंग, पाणेगाव, बार्शी या भागातही दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिम भागात जोर जास्त राहील। तसे कराड, कडेगाव आणि नरसिंहपूर, औंध, वडोज, निंदाल, दहिवाडी, मोलदिक्सल हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोयना, पटण, माखणजन, सरवडा, हेडवी, मार्गाव, तांबे, दहागाव, खेड, सागदेव, ओसोटफोड या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे दापोली, पाचवणे, कलसीत, मंदनगड, श्रीवर्धन देवीघर मध्यम स्वरूपात राहील। महाबळेश्वर, रावडी, बोरशिरोळ, पुणे जिल्ह्याचा काही परिसर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे व्याहाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नकोटणा, आंबे, कळवण जोरदार स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेत मध्यम स्वरूपात राहील आणि कर्जत, कोसरपेठ इकडे हलका मध्यम राहील। मुंबई, उरण, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाखरे, क्षेनवा, उंबरपाडा, पिलवी तसेच सम्राट, गुंडा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, सपाले, गोडमाल, वाडा, परळी तसेच पालघर जिल्ह्याचा परिसर, पालघर, मन्नोर, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड, जव्हार, माकडा, त्र्यंबक, नाशिक जिल्ह्याचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची शक्यता सिन्नर, निमगाव, शिन्नर तसेच वावी, जवळके, देवळी या भागात हलका पाऊस राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता ही संगमनेर, अकोला, घारगाव, मांडवे, वरवंडी इकडे हलक्या स्वरूपात राहील। आले आणि टाकळटोकेश्वर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच पावसाची शक्यता अहिल्यानगर, कुडगाव, बगूर, पाथर्डी, अमरापूर, गोडेगाव, बनास, निवासा, बक्तापूर, दहेगावनी हलका मध्यम राहील आणि तसेच श्रामपूर तालुकाबन, आश्वी, लोणी इकडे मध्यम हलका राहील। पुलतांबा, शिर्डी, कोपरगाव आणि आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। नाशिकच्या उत्तर भागामध्ये जोपूल, ओझर, लाडाची, अर्सुल, शेवगा इकडे हलका पाऊस राहील। वणी, डोडांबे, चांदवड हलका राहील। चांदवडला जोर पावसाचा जास्त राहील। लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर, बारम, तालवड मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, मालगाव, नांद्राणे इकडे अति तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मालेगाव, अंजंग तसेच नामपूर, निमशेवडी, ताहराबाद जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे, चोरवड, अंमली, कोकसाने, विसरवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड, कापडणे जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिमठाणे, नांद्राणे, जैतपूर, गोडी, साली आणि तसेच शहादा, असोल, मालगाव, केटिया, सांगवी, सुले या बऱ्याच ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी राहील। चोपडा, आवड, आडगाव, हिरापुरा हलका राहील। भडगाव, पाचोरा, पौर, जामनेर इकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। दुपारनंतर या पावसाची शक्यता राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही अति तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाजा। चाळीसगाव, अंबाला, कन्नड, हतनूर, एलगुपात, देवगाव, ममदापूर, तालवड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। एलगुपात, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी जोरदार स्वरूपात राहील। धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे जोर कमी राहील। मंगळूर, रामशेखर, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, दाभाडी आणि देऊळगाव राजा आसपासच्या भागात जोर जास्त राहील। इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। बीडच्या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। धाराशिवमध्ये पावसाची शक्यता फारशी नाही, ढगाळ वातावरण, हलका मध्यम पाऊस। कामेगाव, बेंबली, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तांदवडी, नलदुर्ग, होर्टी, उमरगा, तुगाव, जनम, घोटाला हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। लातूर, श्रंतपाल, उदगीर या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा तसेच शिरसल, सोनपेठ, मांजलगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि परभणी जिल्ह्याकडे मोखेड, नरशी, कौठा, गंगाखेड, पालम, परभणी, जरी, बोरीजंतूर मध्यम स्वरूपात राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, नांदेड वाघाला, भोकर आणि पेटुंबरी जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। तसेच पावसाची शक्यताही जबरदस्त विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी आणि तसेच एटापल्ली, मुलचेरा, आष्टी, चामोर्शीगोड जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुरमगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि पावसाची शक्यता देसिंग, दिगुरी, कुरखेडा, बलटोला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोली, संग्रणी, आडेल, गोतंगाव, पावणी, भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। भंडारा इकडे जोरदार स्वरूपात राहील। गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे।
गोंदिया जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। तुमसर, तिळा, सांगझरी, वारासिवनी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमलेश्वर, पार्श्वनी मध्यम हलका राहील। अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। अरवी, वडोणा, लाडगड, वर्धा जिल्ह्यात काही परिसर, वर्धा, बारबडी, तुळजापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, मोहोली, कोटवाडा, चारपैकी चिमूर, ब्रह्मपुरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर लगतचा परिसर बघितला असता पांढुर्णा, सौसर, नरखेड, दुर्गवाडा, काठी, जळखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात आणि वाशिम जिल्ह्याकडे, हिंगोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच कुणकेश्वर, पोंढा, राधानगरी, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, रत्नागिरी, बेलकर, साखरपा जोरदार स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याचा परिसर, कोयना, पटण, आरवाडे, लोटे, चिपळूण, वसटोपट, सातदेव, महाबळेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेत हलका पाऊस राहील। मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर या भागातही हलका मध्यम राहील। शहापूर, वाडा, इगतपुरी, वसई, विरार, पालघर, जव्हार, मोकळा, त्र्यंबक इकडे मध्यम पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, सोलापूर आणि सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस रात्री उशिरापर्यंत राहील। तर जोरदार पावसाचा अंदाजा उत्तर महाराष्ट्रातील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री मध्यम हलका राहील। साईगव्हाण, चाळीसगाव जोरदार स्वरूपात राहील। मालगाव, नांदराणे, मिओंबे, चाळीसगाव, अरबी, बोकरूड, धुळे, अंजंग आणि तसेच कुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दिवी, दुसाणे, टिटाणे, चिमताणे, शहादा, वाडकीबुकी, सांगवी, सोले या बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे सुत्राणे, बोरचाक, धनोरा, अकोलगाव, नंदुरबार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। भालवडी, वाजेपूर तसेच चोपडा, ओवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, जळगाव, भुसावळ, जामनेर, भोड मध्यम पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव हलका मध्यम राहील। नांदेड वगैरे हिंगोलीला हलका मध्यम राहील। तर बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव जोरदार स्वरूपात राहील। वाशिम, मालेगाव, परतूर, महसूल आणि यवतमाळ जिल्ह्याचा परिसर, पुसद, खंडाळा, साक्री, दिहाणी, चोंडी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, घाटंजी, करंजी, वर्धा जिल्ह्याचा परिसर, वाडकी, पुणे, वडनेर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती, बल्लापूर, गजवाली तसेच गुगसरोड, वणी, कायर, मोहर्ली जोरदार स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, चामर्शीगोट, वलनी, सिंधवाई, राजोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा, वर्दी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी, गोंदिया जिल्ह्याचा परिसर, तुमसर, तिळा, रामटेक या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर आणि वर्धा इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फारशी नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।